हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एकदम हेल्दी आहे ना चिवड्याचा प्रकार करणार आहोत। अगदी कमी तेलातला आणि 5 मिनिटात होणारा आहे आणि त्याच्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी साहित्यात आहे। पण हा चिवडा तर आपण ना सगळे खाऊ शकतो, पण स्पेशली आजचा जो चिवडा आहे तो जे वेट लॉस करणार आहेत किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा इश्यू आहे, कमी तेलकट खायचे त्यांच्यासाठी स्पेशली हा चिवडा आहे। तो आहे डाएट चिवडा। आता तुम्हाला असं वाटत असेल की ना कमी तेलकट त्यात डाएट चिवडा म्हणल्यावर त्याला काही चव आहे का? तर तसं नाहीये। हा चिवडा एकदम सुंदर लागतो, चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं की ज्यावेळेला आपण डाएट म्हणलं ना की खूप लिमिटेशन्स येतात बरं का, किंवा वेट लॉस म्हणलं तर मखाडेच खा किंवा फ्रुट्सच खा, सॅलडच खा, तर थोडंसं त्याला ना अजून एक आहे ना जोड म्हणून किंवा एक तोंडाला चव यावी डाएटमध्ये पण, म्हणून हा स्पेशल चिवडा आहे। सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। 3, 2, 1 फ्रेंड्स, डाएट पोह्याचा चिवडा आपल्याला करायचा इकडे। तर आपण काय केलं माहितीये का, ही स्पेशल वेगळे असे डाएट पोहे मिळतात, म्हणजे भाजक्या पोह्यासारखे दिसतात पण भाजके पोहे लांबडे असतात आणि हे ना असे बुटके असतात। तर आता काय करायचं, इकडे मी आतपाव वजनी प्रमाण घेतलेला आहे। आता आपण यांना डाएट पोहे जे आहेत त्यांना छान चाळून घेऊया आणि स्वच्छ निवडून घेऊयात, म्हणजे काही कचकच वगैरे असेल तर ती निघून जाईल। डाएट पोहे आपण यांना छानपैकी चाळून घेतलेले। हे जे पोहे आहेत ना डाएट चिवड्याचे, ते आपण छान चाळून झाल्यावर हे मस्तपैकी ना भाजून घेऊया। इकडे आपण ना कढईत ठेवली तापवायला। आता काय करूया, हे जे पोहे आहेत आपण चाळून घेतलेले ते हलक्या गॅसवर म्हणजेच लो फ्लेमवर आपण यांना मस्तपैकी एक 5 ते 7 मिनिटं छानपैकी ना परतून घेऊयात। म्हणजे काय होतं की आता पावसाळा आहे, सो बऱ्याच वेळा काय होतं की ना थोडेसे मऊ पडू शकतात, यासाठी आपण थोडं प्रिकॉशन घेतोय। आणि पोहे परतल्याने काय होतं की आपला जो चिवडा जो आहे तो इतका सुंदर असा खमंग लागतो। आता 5 ते 7 मिनिटं छान आपण यांना परतून घेऊया। फ्रेंड्स, मस्त असं ना एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि हाताला चटका लागतोय। आपले हे जे चुरमुरे आहेत डाएट पोहे आहेत तर ते छानपैकी आहे ना परतून झालेले आहेत आणि एकदम आवाज पण तुम्ही ऐकू शकता। येस, कुरकुरीत असे झालेले आहेत। आता आपण आहे ना हे जे पोहे आहेत ते एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये परत काढून ठेवूया। चिवड्यासाठी ना शेंगदाणे लागणार आहेत, पण आपण कच्चे नाही घेतलेत, हे ना शेंगदाणे आपण भाजून घेतलेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे, म्हणजे मस्त आहे ना या चिवड्यामध्ये खूप खमंग लागतात। या चिवड्यामध्ये ना तिखटपणासाठी आपण ना हिरव्या मिरच्या घेतल्यात। अजिबात तिखट घ्यायच्या नाहीयेत, कारण हा चिवडा जो आहे त्याच्यात आपण एकही असा मसाला वगैरे काही वापरणार नाहीये। तिखटपणासाठी आपण आहे ना हिरवी मिरची वापरणार आहे। हा जरा थोडासा चिवडा ना थोडा सपक येतो, म्हणजे कमी तिखट येतो। मिरच्या एकदम फाईन आपण बारीक चिरून घेतलेल्या आहे, म्हणजे काय होतं माहितीये का की लवकर तळल्या जातात, एकदम कुरकुरीत होतात, यासाठी। आता आपण आहे ना चिवडा फोडणीला टाकायला घेऊया। फ्रेंड्स, आपण आहे ना पोहे काढून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये अगदी छोटासा डाव आहे ना तेल घालून घेतलेलं आहे। इथे मी काय केले माहितीये का की शेंगदाणा तेल वापरलंय, त्यात आता अर्धा चमचा मोहरी घालून घेतलीये। मोहरी लगेच तडतडली म्हणजे फोडणी छान झालीये। आता आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया। हिरव्या मिरच्या छान तळून घ्यायच्यात, त्याचा रंग बदलला ना तरी चालेल, म्हणजे अगदी आता या हिरव्या आहेत, बारीक गॅसवर आपण छानपैकी तळून घेऊ। थोडासा असा डार्क ब्राऊन कलर आला तरीही चालू शकतो। मिरच्या छानपैकी आहे ना तळून होत आलेल्या आहेत। आता काय करायचं की कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्ता सुद्धा आहे ना मस्त खमंग असा मिरच्यांबरोबरच तळून घ्यायचा, म्हणजे काय होतं की ना कढीपत्ता छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो। कढीपत्ता छान तळला की काय करायचं, हे जे शेंगदाणे आहेत ना तर हे पण आहे ना आपण छानपैकी तळून घेऊयात। अर्थात काय होतं की जास्त वेळ लागत नाही, कारण शेंगदाणे भाजलेले असतात ना,
त्यासाठी अगदी अर्धा ते 1 मिनिट लागू शकतो. पण आता हे सगळं करताना आहे ना लो फ्लेमवरच करायचं. शेंगदाणे आपण आहे ना 1 मिनिट छान परतून घेतले. त्यात आता पाव चमचा हिंग घालायचा आणि छानपैकी आहे ना परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की आपण हे जे भाजून ठेवलेले जे चुरमुरे आहेत ना ते ह्याच्यात घालून घेऊया. आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ, थोडीशी पिठी साखर, म्हणजे काय होतं की आहे ना चव खूप छान येते पिठी साखरेने. आणि पिठी साखर टाकून झाली की आपण छानपैकी आहे ना हे सगळं परतून घेऊया. आता परत आहे ना एक 3 ते 4 मिनिटं आपण आहे ना चिवडा छानपैकी लो फ्लेमवर आहे ना ह्याच्यावर परतून घेऊया. म्हणजे काय होतं की त्याचे फ्लेवर जे आहेत ना ते छान ह्याच्यात उतरतात. एक 3 ते 4 मिनिटं आपण छानपैकी आहे ना चिवडा मस्त परतून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. अशा पद्धतीने आपला डाएट चिवडा छान तयार आहे. एकदम चटपटीत कुरकुरीत. फ्रेंड्स मस्त असं कुरकुरीत आणि खुसखुशीत डाएट पोह्याचा चिवडा तयार आहे आणि तो आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे.